भोपळा आहे. आता आपण ना एक क्विज ठेवणार आहोत. तर विलास काका सांगणार आहे. विलास काका किती वजन असतं याचा? जवळपास 8 किलो. 8 किलो. 8 किलो. आझाद वजन किती असणार याचा? ये 8 किलो होगा जी. 8 किलो. आझाद पण 8 किलो सांगतोय, पण जवळपास 7.5-8 किलो म्हणतोय. आता घरी गेल्यावर याला वजन करून बघूया नेमका किती मोठा भोपळा. येस, तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण ही रील टाकली होती, ही जी तुम्ही आता अगोदर बघितलात. तर आता सच का सामना करूया. गाडीमध्ये आता तो भोपळा आहे, तो भोपळा काढूया आणि बघूया नेमकं त्याचं वजन एक्झॅक्टली किती आहे ते. भोपळे, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. हाच भोपळाच माझ्या खांद्यावर बसलाय, हा काय चालणार आहे. चला, इकडे वजन काटा लावला आहे मी. तर वजन काट्यावर आता ठेवूया आणि बघूया किती वजन आहे ते. काटा 0वर आहे. आता बाबा एका हाताने फोन धरून एका हाताने हा भोपळा कसा ठेवायचा, चला बघूया. यस, तर बघा, तिघांचाही अंदाज आमचा चुकला होता. हा भोपळा आहे 9 किलोचा. तर आता भोपळ्याची खासियत अशी असते की हा भोपळा आहे ना, हा जर उभा ठेवला, आता हा आडवा आहे, हा जर उभा ठेवला ना आपण एका रूममध्ये किंवा एका खोलीत, तर हा महिने टिकतो, हा खराब होत नाही. फक्त जरा ह्याचं वजन कमी होत राहतं. बाकी भोपळा आतून अजिबात खराब होत नाही. ही एका भोपळ्याची खासियत आहे. चला तर मग अशा छान छान गोष्टींसाठी आणि क्विजसाठी आणि गझलांसाठी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजरी नक्कीच सबस्क्राईब करा.